तरी तथ्य होईल किंवा काही जो गैरप्रकार झालाय तो म्हणजे निपक्षपातीपणे बाहेर येईल असं काही वाटत नाहीये आम्हाला. त्यामुळे आम्ही स्वतः लढा लढतोय सर. आम्ही रोज 5-5 महिला करून फिरतोय, पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला कुणीही काहीच देत नाही. म्हणजे ज्यांनी घोटाळा केला ते कार्यालयात आरामात बसून आहेत आणि आम्ही प्रामाणिकपणे इथं सगळं लढतोय, तर आम्हाला काहीच मिळत नाहीये. तुम्हाला ऑर्डर आहे का काय आहे का, तुम्ही कशाला कामाला आहेत असं सांगत होत्या, विचारत होत्या. मला नाही तुम्ही कामावर, तुमचा प्रूफच नाही. बरं आमचा प्रूफ नाही तर आमचं ट्रेनिंग झालं तेव्हाच राज्याला नावं गेलेले असते तर ICRP म्हणून, तेव्हा तुमचा काही प्रूफ नाही. आणि तुम्ही काय जा कोणाकडे जा, वर राज्याकडे जा, नाही तर शिवक जा, नाही तर कलेक्टर जा. माझं काय कोणी वाकडं करणार नाही, मी बघून घेईन कोण आहे ती. कळा नाही तुमच्या नावाने शासनाकडून मंजूर होऊन पेमेंट येते. हा तुमच्याकडे काय पुरावा आहे का? हा माझ्या ह्याच्यावर आहे ना सर. मी तुमच्या नावाने पैसे आलेली यादी आहे हो अच्छा, माझ्याच नावाने येते कारण मी पशुसखी म्हणून तुमच्या नावाने यादीत तुमचं नाव आहे, हो, यादीत मात्र आहे, वास्तवात तुम्हाला पैसे दिले नाही. हो म्हणजे असं का केलं नाही विचारलं तुम्ही त्यांना? नाही विचारलं सर, कारण विचारलं तर मला पुटअप केलंय मॅडम. माझा कोण म्हणतं असं? सुप्रभा मॅडम पुटअप केलंय. मला पुटअपचाच अर्थ कळा नाही सर. कोण सुप्रभा मॅडम कोण आहे त्या? IBCB काय असतं याचं पद, काय व्यवस्थापक, काय आदित्य तालुका व्यवस्थापक? हा तालुका व्यवस्थापक. तुम्ही यांची तक्रार पुरावा भेटन त्यावेळेस त्याच्यात कळणार आहे ना आम्हाला. पुरावा त्यांच्याकडे ना, कागदच देत नाहीत आम्हाला. कागदाला असं आलं का झिट करून लावतात. शनिवारी आलो सर आम्ही, शनिवारी 2-3 तास आम्ही ऑफिसला बसलो. पत्र द्या म्हणले, पत्र दिलं. सोमवारी या म्हणले, सोमवारी आलो सर. आम्ही 70 किलोमीटरवरून येतो सर. पदर खर्ची घालायची, घरचे पण किती बोलतेत. मग आम्हाला काहीतरी त्याच्यात न्याय भेटला पाहिजे ना, त्याचं काहीतरी साध्य झालं पाहिजे आम्हाला. त्याच्यावरून समस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज जर तिथं हजर नाही, मग आम्ही बोलायचं कुणाला? यांनी तक्रार करून जवळजवळ महिला उलटून गेलेला आहे. एक 8 मार्चची तक्रार आहे धारूर तालुक्यामधली. त्या धारूर तालुक्याच्या तक्रारीवरून आयुक्तांनी सीओना पत्र लिहिले की या संदर्भात तुमच्या स्तरावर चौकशी करा. मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी जतीन रहमान यांनी केलेली नाही. मग AC मध्ये बसून नुसतं खुर्चीला ओझं कशासाठी जतीन रहमान यांचं? गोरगरीब महिलांची जी काही 10-5 रुपयांची कमाई आहे ती इथले जे काही दलाल लोक आहेत शासनाचे जिल्हा परिषदल्या कार्यालयामध्ये बसलेले, या महिलांच्या नावावर येणारे पैसे थेट आपल्या घशामध्ये घालायचे आणि या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर साधी भाषा ऐकून घ्यायची नाही. संगीता देवी पाटील या महिलांना माझ्या घरी कामाला येता का, भांडे घासायला येतं का? माझ्या घरच्या महिलेला भांडे घासण्यासाठी 12,000 रुपये पगार आहे आणि तुम्ही 6,000साठी इकडे बोंबलत येता. अशा प्रकारची भाषा संगीता देवी पाटील इथं वापरतात. मी सध्या बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आहे आणि मागच्या काही दिवसांपासून मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून बीडच्या जिल्हा परिषद विभागामधल्या उमेद अभियानामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आणि त्या संदर्भामध्ये उमेद अभियानाच्या काही महिलांनी जिल्हा परिषद CO तसेच आयुक्तांकडे तक्रारी केलेल्या होत्या. त्यानंतर सोमवारी या महिलांना त्यांनी जी काही माहिती केलेली आहे कागदपत्रांची, ज्या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांना कुणी आणि कुठून भ्रष्टाचार केला, कुणाच्या नावावर कसे पैसे टाकले गेले, कसे वळवले गेले, मुख्य येणारी यादी आणि खाली वितरित करणारी यादी याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे ज्या महिला मंजुरी होऊन आलेल्या आहेत त्यांच्या नावावरचं मानधन आणि खाली वितरित करत असतानाचं मानधन जे आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. नवीन महिला त्याच्यामध्ये ॲड करून काही अधिक महिलांच्या नावावर तिथं जे आहे ते मानधन टाकण्यात आलेलं होतं. या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी त्या जिल्हा परिषद कार्यालयाकडे ये जा करत असतात. आज सोमवारी त्यांना तिथून कार्यालयामध्ये बोलवलं होतं. आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती देण्यासाठी बोलवल्यानंतर आता काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे. तुम्हाला इथं जिल्हा परिषद कार्यालयामध्ये बोलवलं होतं आणि कसली माहिती दिली तुम्हाला? इथं कोण भेटलं कार्यालयात? कोणीच नाही आहे सर आज कार्यालयामध्ये. आम्ही शुक्रवारी इथं आलो होतो त्यावेळेस आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की दोन्ही याद्यांच्या मानधनामध्ये तफावत आहे, तर आम्हाला तुमच्याकडच्या ज्या याद्या आहेत जिल्ह्याच्या त्या दाखवा. तर आम्ही तालुका आणि जिल्ह्याच्या याद्याची पडताळणी करून तुम्हाला सांगू शकतो की एक्झॅक्ट फ्रॉड कुठं झाला आहे. तर ते आम्हाला बोलले की तुम्ही रीतसर अर्ज करा. तर आम्ही अर्ज केला, त्याची OC आहे सर आमच्याकडं आणि आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही सोमवारी या म्हणून. आज आम्ही सगळेजण 60-70 किलोमीटरवरून प्रवास करून इथपर्यंत बसने यायचं आणि इथं आलो तर आम्हाला सांगितलं गेलंय की आज एकही अधिकारी इथं नाही आहे, सगळे सुट्टीवर आहेत म्हणून. हे कोण सांगितलं तुम्हाला अधिकारी नाही आहेत? तिथं जे OS बसलेले होते मुंडे सर त्यांनी सांगितलं आम्हाला की इथं अधिकारी कशी गेलेत, कागदोपत्री गेलेत का तोंडी गेलेत? सकाळी मेल दिसले म्हणे आम्हाला पण माहित नव्हतं की ते इथं नाही आहेत म्हणून. म्हणजे तुमच्या त्या उमेद अभियानाच्या कार्यालयामधले सगळे लोक रजेवर गेले? हो सगळेच रजेवर आहेत, कोणीच नाहीये तिथं. काय कारण सांगितलं त्यांनी? कारण सांगितलं एक जण कोणीतरी म्हणे लग्नासाठी गेलेले आहे, दुसरं सांगते की कुणाला तरी नातेवाईकांना भेटायला गेलेत, असे काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करत आहेत सर. आता तुम्हाला काय माहिती इथून मिळणार होती? आज आम्हाला ज्या याद्या मिळणार होत्या त्या याद्यातून आम्हाला कळणार होतं की एक्झॅक्ट किती फ्रॉड झालेला आहे मानधनांमध्ये. हां
आणि पुढच्या ज्या आम्ही मागवणार होतो अजून डॉक्युमेंट्स त्यासाठी पण आज आम्ही ॲप्लिकेशन करणार होतो, पण ते मिळतच नाही आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जर सीओ सरांनी आम्हाला इथं जर सुनावणी लावली तर आम्ही काय सादर करणार आहेत? आमच्याकडे काहीच नाही आहे सर. जी जी, म्हणजे सुनावणीसाठी तुम्हाला कागदपत्र इथून तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे होती, मात्र सीओ ती माहिती त्यांच्याकडून थेट तिथं बोलू शकत नाहीत का त्यांच्या जे सुनावणीच्या काळामध्ये? म्हणजे समजा तुम्हाला सुनावणीला बोलवलं आहे, तुम्ही जी तक्रार केली त्या तक्रारीमधून जी काही त्यांना माहिती मिळवायची आहे ती तुम्हाला न देता सीओंकडे दिली पाहिजे, असं होऊ शकत नाही का? होऊ शकतं सर ते, पण म्हणजे आम्हाला विश्वास नाही आहे, कारण सीओ सर ज्या अर्थी इतका वेळ घेत आहेत सुनावणीमध्ये त्या अर्थी आम्हाला वाटत नाही आहे की याच्यामध्ये काहीतरी तथ्य होईल किंवा काही जो गैरप्रकार झाला आहे तो म्हणजे निपक्षपातीपणे बाहेर येईल असं काही वाटत नाही आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही स्वतः हे लढा लढतोय सर. आम्ही रोज 5-5 महिला करून फिरतोय, पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला कुणीही काहीच देत नाही. म्हणजे ज्यांनी घोटाळा केला ते कार्यालयात आरामात बसून आहेत आणि आम्ही प्रामाणिकपणे इथं सगळं लढतोय तर आम्हाला काहीच मिळत नाही आहे. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींमुळे काही कोणावर दबाव येतो का? तुमच्यावर काही फोन वगैरे हे करू नका ते करू नका असं काही मागणी? हो सर, येतोय सर, दबाव येतोय आमच्यावरती. आमच्या नातेवाईकांना फोन केले जात आहेत, सांगितलं जात आहे की त्यांना घेऊन या कार्यालयात, आपण सेटलमेंट करू, आपण त्यांना बोलू, माघार घ्या म्हणू, असं तसं म्हणजे असे कॉल येतात. काय सेटलमेंट करायचे? काय आता त्यांना माहिती काय करणार आहेत. आम्ही तर ॲज अ तक्रारदार म्हणून कुठंच जाणार नाही आणि कोणाला भेटणार पण नाही आहेत. आता सध्या तरी आम्ही सीओ सरांवर विश्वास ठेवून आहेत, ते पण अजून 3 दिवस आम्ही सरांची वाट बघू की सर सुनावणी करतायत का नाही. त्यानंतर डिरेक्टली आम्ही सगळे मुंबईला जाऊ. मग कुठं मुंबईला जाऊन काय करणार? मुंबईला जाऊन आम्ही जे मंत्रालयात जाऊन सरळ उपोषण करू आम्ही. तुमच्या सोबतच्या असलेल्या धारूरच्या एका सहकार्याने तुमच्या तक्रार केली आयुक्तांकडं, हो. त्यांचं एक पत्र होतं चौकशीचं, त्यावर काही चौकशी झाली, माहिती मिळाली? सर काही त्यांची काही माहिती नाही आहे. बहुतेक हे प्रकरण तिकडच्या साईडनं दाबलं जातंय, त्या रिस्पॉन्ड पण करत नाही आहेत काहीच. अच्छा, म्हणजे आयुक्तांकडून प्रेशर नाही आहे? आयुक्ताला आम्ही पत्र पाठवले सर. मी 23 मार्चला पोस्टाने पत्र पाठवलेलं आहे, तर तिथून आम्हाला काहीच अजून रिप्लाय आलेला नाही. आज मेलला पण नाही आणि पोस्टाने पण नाही, काहीच नाही. काय तुमचं पुढचं पाऊल असणार आहे? तुम्ही 2-3 दिवस थांबणार आहात, नंतर मग 3 दिवस वाट बघू सर, त्यानंतर आम्ही सगळेजण मुंबईसाठी निघू. आणखी काही महिला आहेत विचारतो, काय संताप आहे तुमचा, काय परिस्थिती आहे आता? तर आम्हाला काय करतात ते सरपंचाला फोन करतात आणि ते म्हणतात त्या ताईच्या घरी जा आणि त्यांना सांगा की तुम्ही ही तक्रार मागं घ्या, ही तक्रार कशाला करता. पण आम्ही ते सरपंचाला सांगितलं, फोन केला त्या सरपंचाला, आम्हाला मी म्हणलं तुम्हाला काय माहिती आमच्यावर काय अन्याय होतोय ती. तुम्ही तिथं पंचायत समितीला बसता, तिथं तुम्ही त्यांच्यासोबत बोलता गोड गोड. आम्ही कामं करतो मला एका महिलेच्या दारात आम्हाला 5-5 दिवस जावं लागतं एक आधार कार्ड आणण्यासाठी. आणि एवढे ग्रुप उभा करणं, एवढ्या महिला जमा करणं. माझ्या गावामध्ये 43 गट येतं, एवढ्या 427 महिला माझ्या गटामध्ये आहेत. तर तेवढ्या महिला घेऊन मला ग्रामसंघ 2 बनवलेत मी. ते ग्रामसंघ पण प्रभाग संघाला जोडलेत. जागृती महिला प्रभाग संघ पिंपळनेर हे त्या प्रभाग संघाचं नाव आहे. आणि परत त्या वरून सुप्रभा मॅडम म्हणतात तुमच्या काय बापाचा प्रभाग संघ आहे का, याच्यात काय तुमचा संबंध आहे का. आणि त्या सरपंचाला सांगतात की जात्या तुमच्या ताईला सांगा की असं काही करू नका तक्रार. नाही, मागच्या काळामधला एक कोणीतरी कार्यालयातला मला व्हिडिओ पाठवला, ते कोण तुम्हाला धमकी देतो, तुम्ही एकेकीला बघून घेईल, एकेकीला बाजूला किंवा काय मानधन परत पाठवेल असं काय? सुप्रभा मॅडम का कशामुळे असं बोलत होत्या त्या? ते त्या रे गावाची भाषा करतात, काहीतरी तुम्हाला ऑर्डर आहे का काय आहे का, तुम्ही कशाला कामाला आहेत असं सांगत होत्या, विचारत होत्या. म्हणत नाही तुम्ही कामावर तुमचा प्रूफच नाही. बरं आमचा प्रूफ नाही तर आमचं ट्रेनिंग झालं तेव्हाच राज्याला नावं गेलेले असते तर ICRP म्हणून, तेव्हा तुमचा काही प्रूफ नाही. आणि तुम्ही काय जा कोणाकडे जा, वर राज्याकडे जा, नाही तर शिवक जा, नाही तर कलेक्टर जा, माझं काय कोणी वाकडं करणार नाही. मी बघून घेईन कोण आहे ती. मी PD मॅडमला पण भेट नाही. या तक्रारी तुम्ही ह्या दोघां त्यांचे वरिष्ठ संचालक आहे, प्रकल्प संचालक असणाऱ्या संगीता पाटील किंवा मग सीओंकडे केलेल्या होत्या? शिवकडे केली तक्रार आम्ही. मग काय निर्णय होता त्यांचा? आता त्यांनी फक्त सुनावणी त्या दिवशी गप्पच बसवलंय, आम्हाला काहीच नाही. नंतर सुनावणी लावू म्हणले 15 दिवसांनी. आम्ही पण 2-4 दिवस थांबू, नाही जरी केलं तर आम्ही आमच्या सगळ्या, मी माझ्या 400 महिला घेऊन मुंबईला जायला तयार आहे. अच्छा, हो. तुमची काय परिस्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं काय नेमकं व्हायला पाहिजे, कशी परिस्थिती? सर माझं 4 वर्ष झालं मानधनच नाही, फक्त 39,000 झालंय. तुमचं नाव आहे यादीमध्ये? हो आहे ना सर. नियुक्ती कुठल्या पदावर आहे मी तुम्ही? पशुसखी म्हणून कार्यरत आहे सर. आणि मॅडम आल्यापासूनच माझं मानधन नाहीये, त्याच्या आधी माझं बरोबर मानधन होतं. कोणते मॅडम? सुप्रभा मॅडम. त्यांनी कापलंय का मग? हा त्यांनीच दुसरं कोणीच नाही. कशामुळे कापलं? ते माझं काम करीत नाही, पण मी वडिलांचं काम करते ऑनलाईन, मदमापुरीचं करते, तरी पण ते म्हणते तुम्ही काम करता. किती वर्षापासून तुमचं मानधन नाही आहे? 2022 पासून. किती महिन्याला किती मानधन येतं? 6,300 ना, 6,300. तर त्याच्यातलं त्यांनी 23 मध्ये तर कसलंच काढलं नाही. म्हणजे तुम्हाला 1 रुपया मिळत नाही? हा फक्त 39 काढले 4 वर्षामध्ये त्यांनी, फक्त 39,000. 39,000. हा फक्त बाकीचं कुठे पेमेंट?
काय माहिती तेच मला कळा नाही म्हणून तुमच्या मी नावाने यांच्यासोबत आहे. तुमच्या नावाने शासनाकडून मंजूर होऊन पेमेंट नंतर होऊन येतंय हा तुमच्याकडे काय पुरावा आहे का? हा माझ्या ह्याच्यावर आहे ना सर मी तुमच्या नावाने पैसे आलेली यादी आहे तुमच्या? हो अच्छा, माझ्याच नावाने येते कारण मी पशुसखी म्हणून तुमच्या काढत आहे तुमच्या ना. नावाने यादीत तुमचं नाव आहे, हो, यादीत मात्र आहे ना, वास्तवात तुम्हाला पैसे दिले नाही. हो म्हणजे असं का केलं विचारलं तुम्ही त्यांना? नाही ना विचारलं सर कारण विचारलं तर मला पुटअप केलंय मॅडम माझा बांध कोण म्हणतं असं? सुप्रभा मॅडम पुटअप केलंय मला पुटअपचाच अर्थ कळा नाही सर कोण 4 वर्ष झाले. सुप्रभा मॅडम कोण आहे त्या? IBCB काय असतं याचं पद, काय व्यवस्थापक, काय आदित्य हा तालुका व्यवस्थापक? हा तालुका व्यवस्थापक बरं, बरं, बरं. तुम्ही यांची तक्रार सीओन कडे केली का? हो केली ना सर काय म्हणणं होतं त्यांचं? काहीच बोलले नाही सर ते 2-4-5 जणी घेतलं मला काय वाटत होतं आम्ही 15 जणी सह्या केला ना तेवढ्याला आतमध्ये बोलायला पाहिजे होतं म्हणजे आमचं बी म्हणणं होतं ना की त्यांना आम्ही बोलावं म्हणून फक्त 5 जणी आतमध्ये ये म्हणले गेलेलं सुद्धा आम्हाला दरवाजेतून बाहेर काढलं आता तुम्हाला ते दम वगैरे देतात असं लिहिलं अर्जामध्ये? दम देतात म्हणजे त्यांची आमची लायकी काढतात आम्हाला राहायचं बी कळत नाही म्हणल्या काय बोलायचं कळत नाही झिपरी किकडं असती म्हणतात त्या अच्छा, हा आणि पगाराचं तुम्ही कामच करीत नाहीत आता जर समजा मी कामच नसते केलं सर तिथपर्यंत आले असते का म्हणजे काय राहण्याची टापटीप हा, किंवा हा, हा. तुमचे राहता- वर्तवणूक याच्यामध्ये काय तिथं कॉलम आहे त्यांच्या कामामध्ये? काय संबंध आहे कसं तुम्ही राहिलं पाहिजे असे काही नियम आहेत? फक्त शेळ्याचं आणि त्याचं असतंय आता आम्ही आहेत तसे असं राहून जातो रोजच मेकअप आणि बिकअप करायला आम्हाला पगारच देत नाही तर कुठून करावा हा पगार जर करावं ना त्यांनी पगारच म्हणतात कशात पुटअप केला पुटअपच कळाला ना मला आतापर्यंत म्हणून म्हणलं सिवल तरी विचारावं नेमकं पुटअप काय असतंय म्हणून तर त्यांनी बी आतमध्ये नाही येऊ दिलं. मी इथे येत आहे. तुमची काय तक्रार आहे आणि काय वाटतं तुम्हाला की हे सगळं कसं चाललेलं आहे? सर हे सगळं मला वाटतं दाबादाबीचं प्रकरण चाललेलं आहे मग याच्यात सीओ साहेब पण आम्हाला काही उत्तर द्यायला तयार नाहीत मग सीओ साहेब का उत्तर द्यायला तयार नाहीत आम्ही 3 दिवस थांबणार आहोत आणि मंत्रालयात जाणार आहोत कारण मी 8 गावात काम करते सर मी 8 गावात काम करते माझं मानधन पहिल्यापासून 4.5 होतं आता वाढीव मानधन 1,500 म्हणजे मला 6,300 यायला पाहिजे मला हे मानधन माझं 2022 पासून कधीच आलेलं नाही मला कमीत कमी म्हणजे 1 वर्षाचं मानधन 17-16 हजार देतात 1 वर्षाचं तुम्ही कधीपासून कामाला आहे? किती वर्ष झाली? मी 2018 पासून कामाला आहे बरं, त्या ह्या 2018 पासून आज 26 पर्यंत किती पेमेंट तुम्हाला किती महिन्याचं मिळालं? मला 2018 पासून फक्त 2022 पर्यंतच भेटलं किती तिथून पेमेंट आहे तुम्हाला? मला 6,300 पेमेंट आहे म्हणजे तुमच्या खात्यावर पेमेंट येतच नाही? येतच नाहीये माझ्या मग ते खात्यावर कुठे जातं पेमेंट? मग ते कुठं जातं सुप्रभावालाच माहिती येते कारण त्याच याच्यात मानधन काढण्याच्या बाबतीत हे होते ना त्यांनी सांगितलं आपण जर अहवाल दिला का तर तो अहवाल पुढे ढकलणं ते त्यांच्याच हातात आहे ना तुमच्यासारख्या किती महिला आहेत ज्यांच्या नावावर पैसे मिळाले नाही? माझ्यासारख्या म्हणजे माझ्या प्रभागातल्या सांगते मी 23 महिला आहेत 23 महिलांना पैसेच दिले नाहीत? हो, पैसेच दिले नाहीत त्यांनी हं. कुठे जातात ही पैसे? हे पैसे मग ते काढून घेतात ना खोट्या सह्या केल्या ना प्रभागाच्या अध्यक्ष सचिवाच्या खोट्या सह्या केल्या आणि प्रभाग संघावरून ते काढून घेतले गेलं ते कर्ज वगैरे कोणाला किती दिलेले आहेत काय माहिती आहे तुम्हाला? कर्ज वगैरे जेव्हा आम्हाला ते पुरावा भेटन त्यावेळेस त्याच्यात कळणार आहे ना आम्हाला पुरावा त्यांच्याकडे ना कागदच देत नाहीत आम्हाला कागदाला असं आलं का झिट करून लावतात शनिवारी आलो सर आम्ही शनिवारी 2-3 तास आम्ही ऑफिसला बसलो पत्र द्या म्हणले पत्र दिलं सोमवारी या म्हणले सोमवारी आलो सर आम्ही 70 किलोमीटरवरून येतो सर पदर खर्ची घालायची घरचे पण किती बोलतेत मग आम्हाला काहीतरी त्याच्यात न्याय भेटला पाहिजे ना त्याचं काहीतरी साध्य झालं पाहिजे आम्हाला त्याच्यावरून समज त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज जर एक जर तिथं हजर नाही मग आम्ही बोलायचं कुणाला सीओ रिस्पॉन्स देत नाहीत का जतीन रहमान? सीओ रिस्पॉन्स देत नाहीत कारण आम्ही सीओ कडे पण गेलो आणि 3 दिवसात जर त्यांनी नाही आम्हाला काही सांगितलं रिस्पॉन्स जर नाही दिला तर आम्ही 3 दिवसात सगळ्या पूर्ण मी 4ही प्रभागाच्या महिला घेऊन याला जाणार मंत्रालयाला मुंबईला. मी तुम्हाला त्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हा सगळा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. शासनानं ग्रामीण भागामधल्या महिलांचं जीवनमान उंचावं त्यांचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं उपजीविकेमध्ये यावे त्यांचं उपजीविका भागावी ग्रामीण भागामध्ये महिलांना व्यवसाय मिळावेत यासाठी ही सगळी योजना राबवली होती शासनानं. प्रत्येक महिलेला जे आहे ते 6,300 रुपये पगार दिला जातो. मात्र इथले जे काही प्रकल्प संचालक असतील व्यवस्थापक असतील सुप्रभा खेडकर काय नाव त्यांचं सुप्रभा खेडकर आणि संचालक आहेत यांच्या मनमानी कारभारानं आणि इथं भ्रष्टाचारी वृत्तीमुळं हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी शासनाच्या तिजोरीतून पैसे यांना द्यायचे मात्र ते यांच्यापर्यंत येऊच द्यायचे नाहीत. ते अर्ध्या रस्त्यामधून खाऊन द्यायचे. 6,000 रुपये पगार मिळतो त्यातला 3,000 कोणाचा कापायचा कोणाचे 5,000 कापायचे कोणाचे सगळेच कापायचे आणि ते स्वतः घशामध्ये गिळंकृत करायचे. ही दिवसा ढवळ्या शासनाच्या तिजोरीवर
चोरीचा डाका टाकल्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि इथं मात्र जतीन रहमान CEO येऊन बसतात. त्यांच्याकडे शेकडो महिला मागच्या काळामध्ये आलेल्या होत्या आणि 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ते बसले. मात्र जतीन रहमान यांना थोडाही घाम फुटला नाही की या महिलांची नेमकी समस्या काय आहे. यांनी तक्रार करून जवळजवळ महिला उलटून गेलेला आहे. एक 8 मार्चची तक्रार आहे धारूर तालुक्यामधली. त्या धारूर तालुक्याच्या तक्रारीवरून आयुक्तांनी CEOंना पत्र लिहिले की या संदर्भात तुमच्या स्तरावर चौकशी करा. मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी जतीन रहमान यांनी केलेली नाही. मग AC मध्ये बसून नुसतं खुर्चीला ओझं कशासाठी जतीन रहमान यांचं. गोरगरीब महिलांची जी काही 10-5 रुपयांची कमाई आहे ती इथले जे काही दलाल लोक आहेत शासनाचे जिल्हा परिषदल्या कार्यालयामध्ये बसलेले, या महिलांच्या नावावर येणारे पैसे थेट आपल्या घशामध्ये घालायचे आणि या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर साधी भाषा ऐकून घ्यायची नाही. संगीता देवी पाटील या महिलांना माझ्या घरी कामाला येता का, भांडे घासायला येतं का, माझ्या घरच्या महिलेला भांडे घासण्यासाठी 12,000 रुपये पगार आहे आणि तुम्ही 6,000साठी इकडे बोंबलत येता, अशा प्रकारची भाषा संगीता देवी पाटील इथं वापरतात. शासनाची पगार घ्यायची आहे आणि गुलामी मात्र इथल्या गुत्तेदारांची दलालांची करायची आहे. यांना पगार देणं म्हणजे शासनाला भुर्दंड आहे आणि नुसतं खुर्चीला ओझं आहे. यांच्यावर कारवाई नेमकी कधी होणार हा सवाल उपस्थित झालेला आहे. या गोरगरीब महिलांकडून टापटीप राहण्याची भाषा आणि टापटीप राहण्याची अपेक्षा सुप्रभा खेडकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या ज्या काही महिला आहेत त्या करतात. त्यांनी मात्र कायदेशीर पद्धतीने इथं मस्तपैकी AC मध्ये बसायचं, या ग्रामीण भागामध्ये महिलांनी मेहनत करायची आणि त्यांच्याकडून टापटीप राहण्याची व्यवस्था करायची आणि बघायचं. तुम्ही 6,000साठी बोंबलत या ठिकाणी आलात, माझ्या घरी 12,000 रुपयांची एक महिला आहे, माझ्या घरी भांडी घासायला येतं का, हे बोलणं कुठल्या पद्धतीचं आहे. शासनाने तुम्हाला यासाठीच पगार दिला आहे का संगीता देवी पाटील. तुम्हाला शासनाचा पगार कमी पडतोय, या महिलांचे 5-5, 10-10 रुपये तुमच्या घशात घालण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू केलेला आहे काय. आणि या महिलांनी शेवटी इशारा दिलेला आहे की 2-3 दिवस आम्ही थांबू आणि शेकडो महिला घेऊन मुंबई मंत्रालयामध्ये जाऊ, अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे. इथे मात्र जिल्हा परिषद कार्यालयामध्ये CEO जतीन रहमान, त्यांच्याखाली उमेद अभियानांच्या काम करणारे जिल्हा प्रकल्प संचालक आणि त्यांच्याखाली व्यवस्थापक काम करणारी ही मंडळी, ही सगळी साखळी पद्धतीनं भ्रष्टाचार करत असल्याचे या ठिकाणी दिसत येत आहे. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. कसा भ्रष्टाचार सिद्ध करायचा याचे कागदपत्र त्यांना कार्यालयामधून मिळायला पाहिजेत, मात्र ते कार्यालय मिळतच नाहीत, कागदपत्र ते देतच नाहीत. मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं शासनाची मंजूर होऊन येणारी यादी वेगळी आणि खाली वितरित करणारी यादी वेगळी. मग वरून 10 महिला जर खाली यादीतून येत असतील त्यातल्या 4 वगळायच्या किंवा मग 4 अधिक टाकायच्या, त्यांच्या नावावर पैसे टाकायचे आणि ते पुन्हा वळून आपल्या घशात घालायचे, असा सगळा हा प्रकार आहे. इथून कागदपत्र जर कायदेशीर पद्धतीने मिळालेच नाही तर पुरावा नसल्यामुळे सिद्ध कसा करायचा भ्रष्टाचार हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी विचारलं इथं त्या भोसले मॅडमला की जी कागदपत्र आहेत ते CEOंकडे हे लोक का घेऊन जात नाहीत. ते गेले पाहिजेत मात्र ते जात नाहीत. जर ते ओरिजिनल कागदपत्र CEOंकडे चौकशीला घेऊन गेले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, ते चुकीचे ठरू शकतात, ते खोटे ठरू शकतात. म्हणून कागदपत्र द्यायचे नाहीत आणि द्यायचे नाहीत इथपर्यंत ते थांबत नाहीत तर कार्यालय सोडून पळून जातात. अशी परिस्थिती आजच्या कंडिशनमधली आहे. कार्यालयामधले सगळे लोक आज कुठले बहाणे सांगून जे आहेत ते रजेवर गेलेले आहेत. यामधून एवढंच निष्पन्न होतं, या कार्यालयामध्ये या उमेद अभियानाच्या प्रकरणामध्ये प्रकल्पामध्ये या सगळ्या गोष्टींचा भ्रष्टाचार झाला आहे हे निश्चित करता येईल अशी परिस्थिती आता सध्या उद्भवलेली आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.